राज्यातील 5व्या आणि शेवटच्या टप्प्याच्या मतदानाला सुरुवात झालेली आहे आणि धुळे जिल्ह्यातील देखील मोठ्या उत्साहात सुरुवात जी आहे ती मतदानाची झालेली आहे। राज्याचे माजी पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी देखील आपला मतदानाचा हक्क जो आहे तो बजावलेला आहे आणि आपल्यासोबत जयकुमार रावल आपण त्यांच्याशी बोलूया। भाऊ, आपण सकाळी मतदानाचा हक्क बजावलेला आहे, कशी परिस्थिती राहणार धुळे लोकसभेमध्ये आणि मतदारांना काय आवाहन करणार आपण? मी नेहमीच माझ्या बूथमध्ये पहिलं मतदान करत असतो। यावेळेस देखील मला ती संधी मिळाली, माझं भाग्य आहे। या भारत मातेच्या यज्ञामध्ये जे सच्चे देशभक्त आहेत, भारत मातेवर प्रेम करणारे सारे लोक आहेत, ते मतदानाला लागलेत आणि या यज्ञामध्ये आपली देखील लोकशाहीच्या यज्ञामध्ये आपली देखील आहुती असली पाहिजे। आम्ही मतदान केलं आणि आपण बघाल की या 5व्या टप्प्यामध्ये मोठ्या प्रमाणात मतदान टक्केवारी वाढणार आहे, कारण सारे जे देशभक्त जागृत झालेत। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। भाऊ, पण एकंदरीत ज्या पद्धतीने हिंदू आणि मुस्लिम वोटिंगचा जो काही विषय केला जातो आहे, महाविकास आघाडीवरती आरोप केले जात आहे, परंतु धुळ्यामध्ये देखील मोठ्या संख्येने मुस्लिम मतं आहेत किंवा MIMचे आमदार आहेत, त्यामुळे याचा प्रभाव असेल किंवा याचा जो फटका तो भाजपचा बसेल असं आपल्याला वाटतं का? दुर्दैवाने काही राजकीय पक्ष हे काही विशिष्ट धर्मांना पकडून त्यांना भीती दाखवून आणि NRC वगैरेची भीती दाखवून मतदान करून घेण्याचा प्रयत्न करतात। परंतु लोकशाहीतले नागरिक जागृत आहेत, सारे देशभक्त आपण पाहतोय की भारत मातेसाठी बाहेर निघणार आणि मोठ्या प्रमाणात मतदान करणार, हा विश्वास मी आज व्यक्त करतोय। आणि आपण बघाल की संध्याकाळपर्यंत सारे देशभक्त हे मोठ्या संख्येने मतदान करून एक रेकॉर्ड ब्रेक मतदान हे आपल्या परिसरात होणार। मात्र डॉक्टर भामरे यांच्या विरोधामध्ये शोभा बच्छाव यांची उमेदवारी दिली गेलेली आहे। शोभा बच्छावसाठी महाविकास आघाडीचे अनेक मोठे नेते जे आहेत त्यांनी सभा घेतलेली आहे, त्यामुळं शोभा बच्छावसाठी धुळे लोकसभा ही सोपी मानली जाते, काय सांगणार आपण? मोठे नेत्यांची सभापेक्षा सामान्य मतदार कोणाच्या पाठीशी हा महत्त्वाचा आहे। सामान्य मतदार हा डॉक्टर सुभाष भामरे हे आमचे मतदारसंघातले आमचे परिचित आहेत, एक सज्जन व्यक्तिमत्व आहे आणि त्यांच्याबरोबर पूर्ण मतदारसंघ एकतर्फे उभा आहे। आपण बघाल की 4 तारखेला निकालमधनं डॉक्टर सुभाष भामरे यांचाच विजय होईल। भाऊ, पण भाजप असेल किंवा काँग्रेस असेल, दोघी पक्षांमध्ये मतभेद आहे, वादविवाद आहे, याच्यामुळे याचा फायदा जे आहे ते अपक्ष उमेदवार असेल किंवा इतर उमेदवार असेल त्यांनाही होणार असं वाटत नाही का? नाही, काही ठिकाणी अपक्ष उमेदवाराला सुद्धा काही मतं जातील, परंतु लोकशाहीमध्ये जे मोठे पक्ष आहेत, राष्ट्रीय स्तराचे पक्ष आहेत, त्यांच्याशी पाठीशी राहिल्याने राष्ट्राची सेवा आपल्याला करता येते आणि म्हणून राष्ट्रीय पक्षांबरोबर मोठ्या प्रमाणात मतदार राहतील। भाऊ, शेवटचा प्रश्न, राज्यातील अनेक पक्ष जे आहे ते दावा करत आहेत की एवढ्या जागा येणार तेवढ्या जागा येणार, आपल्याकडनं देखील केले जाते भाजपकडनं की 45+ नारा जो आहे तो देण्यात आलेला आहे, किती जागा मिळतील, काय अपेक्षा आहे आपल्याला? जागा किती मिळतील हे मला सांगता येणार नाही, परंतु मला एवढं सांगायचं की एकतर्फी महायुती ही आपल्या राज्यात येणार आणि भाजप प्रणित सरकार एकतर्फ 400 पारच्या नारा देत तो केंद्रामध्ये येणार आहे आणि म्हणून याच्यामध्ये माझ्या मनामध्ये कुठलाही संदेह नाही, 100% आत्मविश्वास आहे की सारे देशभक्त एकत्रित येऊन मोदी साहेबांच्या पाठीशी उभे आहेत। निश्चितच धन्यवाद। सर्व जे मतदार आहेत ते मोदी यांच्या बाजूने उभे आहेत आणि 400 पारचा नारा जो दिलेला आहे तो होणार आहे आणि राज्यात देखील एकतर्फी सरकार जे असेल किंवा एकतर्फी जो उमेदवार निवडून जे येतील ते महायुतीचे येतील असा विश्वास जो आहे तो राज्याचे पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी केलेला आहे। जितेंद्र बैसाने, TV9 मराठी, तोंडाच्या धुळे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।